शाहू महाराजांना काँग्रेसमधून उमेदवारी मिळालेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसलाच ही जागा मिळावी म्हणून आग्रह होता आणि शेवटी त्यांनाच हे या ठिकाणी तिकीट मिळाले. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसलाही जागा मिळावी अशी आमची सर्वांची इच्छा होती आणि त्या इच्छेप्रमाणे आदरणीय पवारसाहेब असतील, उद्धवजी ठाकरे साहेब असतील, या सगळ्यांनी निर्णय घेऊन श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून एक कोल्हापुरातला विकासाचा, समतेचा आणि एक सांस्कृतिक आवाज दिल्लीमध्ये पोचवायचा एक निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा निश्चितपणे फायदा कोल्हापूर म्हणून आम्हाला होणार आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून या देशामध्ये जो विचार खऱ्या अर्थानं आज गरजेचा आहे, सर्व धर्मसमभाव सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, शाहू महाराजांचा विचार हा दिल्लीमध्ये आता संसदेत लोकशाहीच्या माध्यमातून जाईल याचा आनंद आम्हाला आहे. खरं तर अनेक वर्षानंतर कोल्हापूरची जागा काँग्रेसकडे येते. काँग्रेससाठी किती महत्त्वाचं आहे? 25 वर्षानंतर तुम्हाला जागा मिळते. नाही, आपण बघतो की पूर्वी काँग्रेस हा एक पक्ष, एकटा पक्ष म्हणून लढाई करत होता. नंतर राष्ट्रवादी झाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाल्यानंतर बरेच वर्ष राष्ट्रवादीच्या माध्यमातून या मतदारसंघाला दिशा देण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि आज एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काँग्रेस म्हणून आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे आनंद आहे की अगदी चंदगडपासून ते करवीरच्या शेवटच्या टोकापर्यंतल्या सगळ्या लोकांची अपेक्षा होती की बरेच वर्ष आम्हाला लोकसभेला हातावर शिक्का मारायचं असं म्हणायचे, आता बटन आलं, परंतु शिक्का मारायचं असे मागणी होते आणि मला वाटते ते स्वप्न काँग्रेस म्हणून पूर्ण होतं आहे. कारण की काँग्रेसची पक्की विचारधारा असणारा वर्ग या जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात आहे आणि तो काँग्रेससाठी एक आनंदाचा क्षण आहे. वंचित बहुजन आघाडीनं शाहू महाराजांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. मी सन्मान्य प्रकाश आंबेडकरजींचं मनापासून कोल्हापूर म्हणून मी धन्यवाद देतो. कारण की मला वाटते अजून वंचितची भूमिका राज्यामध्ये महाविकास आघाडीबरोबर यावी यासाठी आमचा सगळ्यांचाच प्रयत्न चालू आहे. परंतु पहिला निर्णय या राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल, वंचितचा निर्णय जो झाला तो एका विचारानं झाला, शाहू महाराजांना पाठिंबा द्यायचा. मला वाटतं अजून त्यांनी कुठेही सीट स्वतःची सुद्धा डिक्लेअर केलेली नाही. कारण मी कधी उभारणार आहे, कुठून उभारणार आहे किंवा माझ्या कुठल्या जागा असणार आहेत ह्याची स्वतःही चर्चा केलेली नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि शाहू महाराजांचे ऋणानुबंध जे काही या देशाला बघायला मिळाले, माणगावच्या परिषदेच्या माध्यमातून मिळाले आणि खऱ्या अर्थानं जो शाहू महाराजांचा एक पाठबळ त्या काळामध्ये दिलं गेलं, त्याच्या सगळ्या गोष्टीतून आज आंबेडकर साहेबांनी अगदी प्रामाणिकपणे असेल किंवा हा समतेचा विचार कोल्हापुरातला गेला पाहिजे, मला वाटते राज्यातली पहिली भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि म्हणून काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मला त्यांचे धन्यवाद द्यायचे आहेत, परंतु कोल्हापूरकर म्हणून मला त्यांचे धन्यवाद मनापासून द्यायचे आहेत. त्यांचा राज्यातला निर्णय अजून झालेला नाही, मात्र कोल्हापूरला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे काँग्रेसच्या उमेदवाराला. राज्याबाबत काय? नाही, मी म्हणलं मगाशीच म्हणलं की राज्यामध्ये त्यांनी यावं अशी आमची अपेक्षा आहे. आमची महाविकास आघाडी म्हणून त्यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे. ठीक आहे, काय 2-3 दिवसात 26 तारखेपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी तारीख सांगितलेली आहे. त्याच्या आधी जर हा निर्णय झाला तर निश्चितपणे सगळीकडं त्यांची मदत आम्हाला चांगल्या पद्धतीची होईल अशी आम्हाला खात्री आहे. कोल्हापूरमध्ये जागा मिळते पण सांगलीची जागा हातातून सुटते कारण तिकडे उमेदवार जायचा. तुम्ही खरं तर सांगलीवर तुमचं बारीक लक्ष होतं, सांगलीची जबाबदारी तुमच्याकडे होती. नाही, सांगली पारंपरिकरित्या काँग्रेसला मिळावी अशी आमची सगळ्यांचीच इच्छा होती आणि हा विषय कोल्हापूरची जागा, सांगलीची जागा असा नव्हता. शेवटी ज्यावेळी महाविकास आघाडी म्हणून आपण निर्णय घेत होतो किंवा निर्णय प्रक्रियेमध्ये नेते मंडळी बसत होती किंवा परवा आम्ही स्क्रीनिंग कमिटीलाही दिल्लीला होतो, CECला होतो, शेवटी विनेबिलिटी हा महत्त्वाचा विषय. शेवटी आत्ता आम्ही महाविकास आघाडी कोणावर लढतो आहे तर भाजपवर लढतो आहे. भाजपचा एक खासदार कमी करणं हे मुळात ध्येय आहे आणि इंडिया आघाडीची सत्ता देशामध्ये येणं आमचं ध्येय. आणि म्हणून आम्हाला काँग्रेस म्हणून वाटते की विशाल पाटील हे उमेदवार असतील तर ते चांगल्या पद्धतीनं लढाई करू शकतील, चांगल्या पद्धतीनं मतदान घेऊ शकतील आणि म्हणून अजून देखील शिवसेनेचा आग्रह आहे. आपण बघतो आहे की त्यांचा आग्रह प्रचंड प्रमाणात त्यात आहे, परंतु वरिष्ठ पातळीवर अजून चर्चा सुरू आहेत आणि काहीतरी मार्ग निघेल असं आम्हाला काँग्रेसपासून अपेक्षा आहे.
चर्चा सुरू आहे असं म्हणताय, मात्र मागच्या 2 दिवसापूर्वी झाल्यासोबत उद्धव ठाकरेंनी थेट उमेदवारी जाहीर केली चंद्रकांत पाटलांची. नाही, तो त्यांचा अधिकार आहे. ते राज्याचे नेते आहेत, पक्षाचे नेते आहेत, त्यांनी जाहीर करणं हा त्यांचा विषय आहे. परंतु आम्हाला काँग्रेस म्हणून आशा आहे. आम्ही आशा सोडलेली नाही अजून. आम्हाला वाटते की अजून त्यांना आम्ही त्यांची मनधरणी करू, त्यांच्याशी चर्चा करू आणि यातून मार्ग निघेल अशी आम्हाला आशा आहे. खरं तर महाविकास आघाडीकडे राजू शेट्टी आणि हातकणंगलेबाबत अनेक वेळा चर्चा होती. अलीकडे शिवसेनेसोबत त्यांची चर्चा सुरू होती. हातकणंगलेबाबत महाविकास आघाडीने काय नेमका निर्णय घेतला, आपण काय वरिष्ठांकडे सांगितलेला आहे किंवा महाविकास आघाडीने सांगितलं? नाही, ती सीट शिवसेनेच्या वाट्याला आहे आणि म्हणून शिवसेनेबरोबर राजू शेट्टी स्वतंत्ररित्या चर्चा करत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर वरिष्ठ पातळीवर काही त्यांची चर्चा झाली असं माझ्या तर ऐकण्यात सध्या नाही आहे किंवा माझ्याशी त्यांची काही चर्चा झाली असंही गेल्या दीड महिन्याच्या काळामध्ये नाही आहे. परंतु एक साधारणपणे मी मगाशी म्हटलं तसं एक आमचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे की भाजपचा खासदार कमी करणं आणि म्हणून घटक पक्ष म्हणून शिवसेनेनं त्यांच्याबरोबर त्यांना पाठिंबा द्यावा आणि ती सीट शिवसेनेला, शेवटी शिवसेना जो निर्णय घेईल त्याला अनुसरून महाविकास आघाडी एकत्रितरित्या बैठकीत निर्णय घेईल की शिवसेनेलाही सोडलेलं आहे, शिवसेनेनं पाठिंबा दिला तर मग आमची भूमिका काय असेल हे एकत्रितपणे पुढच्या 2-3 दिवसात ज्यावेळी अधिकृतरित्या निर्णय होईल तोही यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीचाही निर्णय त्याच वेळी होईल. का नेमकं ते अजूनही काय वाटतं तुम्हाला विचारलं जाईल तुमची काय भूमिका असेल? नाही, मी गेले 3 महिने, तुम्ही सगळ्यांना माहिती आहे, मी गेले 6 महिने म्हणतो की राजू शेट्टींनी महाविकास आघाडीबरोबर लढावं. आम्ही त्यांना पाठिंबा द्यायला उत्सुक आहोत किंवा आम्ही त्यांच्याबरोबर जाण्यासाठी उत्सुक आहोत. एकाच एक फाईट व्हावे हे आम्ही सातत्यानं म्हणतो आहे. मी तर मला वाटतं किमान 10 वेळा बोललो असेल की राजू शेट्टींना आम्ही पाठिंबा देणार आहोत. आता शेवटी कशा पद्धतीनं ते पुढं जायचं, कशा पद्धतीनं त्याला एक मूर्त स्वरूप द्यायचं हे वरिष्ठ पातळीवर निश्चितपणे ठरेल. बाहेरून पाठिंबा देणं शक्य होणारच नाही. नाही, मला आत्ता त्याच्यावर बोलणं संयुक्तिक ठरणार नाही, कारण की ह्याच्यावर वरती आमची काही चर्चा परवा देखील काँग्रेस म्हणून आमची काही चर्चा ज्यावेळी स्क्रीनिंग कमिटीला मी दिल्लीला गेलो होतो त्यावेळी त्याच्यावर काही चर्चा आमची झालेली आहे आणि म्हणून जोपर्यंत उद्धव साहेबांच्याकडून या संदर्भातला परफेक्ट मेसेज हा महाविकास आघाडीमध्ये येईल त्यावेळी हे सगळं सुरळीत होईल आणि त्यामध्ये निश्चितपणे जिल्ह्याच्या एकूण राजकारणाला किंवा एकूण लोकांच्या भावनेचा आदर यामधून निश्चितपणे झालेला दिसेल. नाही, आता त्यांची आता त्याच्या पाठीमागं त्यांची भूमिका काय, माझी त्यांचा संवाद गेले 1.5 महिना नाही आहे. पूर्वी होता संवाद त्यांचा, कारण हल्ली 1.5 महिना ते प्रचारात असल्यामुळं माझ्याशी त्यांचा संवाद झालेला नाही आहे. त्यामुळे नेमकं त्यांचं मत काय हे मी आज सांगणं संयुक्तिक ठरणार नाही. त्यांच्या बाजूला सकारात्मक वातावरण असताना अशी भूमिका त्यांची कुठेतरी अडचणीत आणेल असं वाटत नाही. आज मी म्हणलं तसं आमचा एजेंडा काय आहे, आमचा एजेंडा महायुतीचा खासदारापेक्षा महाविकास आघाडीचा आणि आमच्या विचाराचे खासदार निवडून आणणं हा आमचा प्रामाणिक एजेंडा आहे. आता ते मोदींच्या विरुद्ध, भाजपच्या विरुद्ध ताकदीनं लढत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न या केंद्र शासनामध्ये शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे, MSP संदर्भात असेल, ज्यावेळीमध्ये शेतकऱ्यांचं कायदा करण्यात आला त्यावेळी देशातल्या जवळजवळ 100च्या वर संघटनांनी मिळून, राजू शेट्टींनी मिळून केंद्र सरकारच्या विरुद्ध एक आघाडी उघडली होती आणि म्हणून केंद्राची शेतकरी विरोधी धोरणं ही त्यांना मान्य नाही आहेत आणि म्हणून ते आमच्याबरोबर आहेत की बाबा शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत आणि म्हणून मला वाटतं आडमुठं वगैरे म्हणता येणार नाही, परंतु यातनं योग्य मार्ग काढून ते खासदार कशा पद्धतीनं होतील आणि शेतकऱ्याचा आवाज संसदेत कसा पोचेल हा आमचा प्रयत्न असेल. आता आपण बघतोय काँग्रेसच्या काही जागा आम्ही पहिल्या टप्प्यातल्या काही जागा होत्या, 3ऱ्या टप्प्यातल्या देखील काही जागा होत्या, प्रणितीताई असतील, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज असतील, हे जाहीर केलेले आहेत. आता ह्या 2-3 दिवसात शेवटी सगळ्या तिन्ही पक्षाची चर्चा होत असताना वंचितची चर्चा हे थोडा वेळ लागला तरी आता शेवटी हळूहळू एक टप्पे पूर्ण होतील. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचा बालेकिल्ला अशा प्रकारचे चित्र होतं. आता उमेदवारी ज्या पद्धतीने दिल्या जात आहे त्यानुसार काही चित्र बदलेल असं वाटतं तुम्हाला? नाही, 100% बदलेल. काँग्रेस राष्ट्रवादीचा आणि शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणूनच आता या पुढच्या निवडणुकीमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा मतदार आपल्याला मतदान केलेलं दिसेल. पुणे मतदारसंघात रवींद्र धंगेकरांना सर्वसामान्य चेहरा दिलेला आहे, मात्र इथं त्यांचेच मित्र वसंत मोरे लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहे.
नाही, वसंत मोरेंचा आमच्याशी संपर्क झाला होता, महाविकास आघाडीहून माझंही त्यांच्याशी बोलणं झालं होतं. पण तो शेवटी या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळ्या गोष्टीचा सारांश विचार करताना काँग्रेसमध्ये देखील अनेक इच्छुक आमचे होते आणि म्हणून काँग्रेसमधनंच आता आमदारकी लढवून त्यांनी एक ताकद आपली दाखवलेली आहे. कसब्याची सीट कधी येणार नव्हती, ती निवडून आणण्याचं काम सगळ्यांच्या मदतीनं त्यांनी केलेलं आणि आमदार झाल्यानंतर त्यांचं जे काय एकूण मतदारसंघामध्ये पुणे शहरातल्या प्रश्नांमध्ये, सामान्य माणसांच्या अडचणीमध्ये, अगदी पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न असेल, पुणे महापालिकेतल्या वेगवेगळ्या निधीच्या चुकीच्या वापराबद्दलचा विषय असेल, हे सामान्यांचं प्रश्न घेऊन जाणारा उमेदवार म्हणून आता धनगेकरांची ओळख झालेली आहे. आणि म्हणून मला वाटतं धनगेकर महाविकास आघाडीचे उमेदवार आहेतच, परंतु पुणेकरांचे उमेदवार आहेत अशी धारणा आता निर्माण झालेली आहे. काही दिवसांपूर्वी आपण असं म्हटलं होतं की शाहू महाराजांना खरं तर शाहू महाराजांच्यावर जर आदर असेल तर बिनविरोध करून ही निवडणूक पुढे न्यावी. तो झाला जुना झाला विषय. फडणवीसांनी आज असं म्हटलं की उदयनराजेंना मग सतेज पाटील बिनविरोध करणार आहेत का असं त्यांनी सांगावं. अजून जाहीर तरी होऊ दे तिकीट. अजून ते 2-3 दिवस दिल्लीत आहेत, त्यांना भेट मिळत नाही अशा तुमच्याकडून बातम्या येतात. आज ते नाही हा ठीक आहे. आता तो राजकीय एक स्टेटमेंटचं जे एक वातावरण असतं की पुढून काहीतरी आल्यावर आम्हाला काहीतरी स्टेटमेंट करणं अभिप्रेत असतं आणि मग त्यावेळी ज्या काही गोष्टी समोर आल्या त्यावेळी आम्ही म्हणतो जर आदर असेल तर त्या ठिकाणी बिनविरोध करावा असं आम्ही मागणी होणं चुकीचं आहे असं मला काय वाटत नाही. परंतु आता उदयनराजेंच्या बाबतीत तिथं अजून काही निर्णय झाला आहे का, अजून त्यांना भेट मिळालेली नाही असं टी व्हीवर दाखवलं जातं आहे. त्यामुळे आता किती आदर आहे तो आम्हाला दिसून आलेला आहे. एका छत्रपतींना घरात जाऊन उमेदवारी दिली तर ते 3 पक्षाकडून आणि एका छत्रपतींना पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी 3 दिवस दिल्लीवारी करायला दिल्लीवारी करून भेट झाली का नाही मला माहीत नाही अजून. सोशल मीडियात असे नाही म्हणजे मी माझा म्हणण्याचा उद्देश तोच आहे की आज त्यांना उमेदवारीसाठी काय करावं लागतं हे आपण बघतोय आणि म्हणून सन्मान जो काय आहे जो गादीचा आहे तो सन्मान कोण करते हे लोकांनाही कळते. इतिहासाची जपणूक कोण करते, छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा विचार राजकीयदृष्ट्या देखील लोकांच्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न कोण करते ते लोकांना लक्षात आलेलं आहे. आज गेले 2-3 दिवस झाला आपण तुमच्या माध्यमातून बघतोय भेट मिळत नाही, भेट कधी होणार माहीत नाही, तिकिटासाठी ती धावपळ. म्हणजे ज्यावेळी गरज होती, ज्यावेळी मागच्या काळामध्ये ज्यावेळी भाजपला उदयनराजेंची गरज होती त्यावेळी मात्र अगदी घरात येऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. आता गरज आहे का नाही किंवा कसंही करता येईल अशा पद्धतीची काय भावना त्यांच्यात आहे का, कारण की आज ज्या पद्धतीचं सगळं वातावरण त्यांच्या बाबतीतलं होतं हे मला वाटतं दुर्दैवी आहे. 26 तारखेपर्यंत आंबेडकरांनी आता अल्टिमेटम दिली. 26 तारखेपर्यंत आम्ही वाट बघू, त्यानंतर आम्ही आमची मगाशी मी सांगितलं 26 तारखेच्या आत काहीतरी निर्णय होईल आमचाही. 7 जागा ज्या काँग्रेसच्या आहेत त्यांना आमची मदत जी आहे ती होणार आहे. नाही त्या नाही आज शेवटी महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष लढतोय. हे पत्र खरगे साहेबांना लिहिलेलं आहे. खरगे साहेब, आदरणीय पवार साहेब, उद्धवजी या संदर्भातला निर्णय घेतील. त्याची आमची चर्चा झालेली आहे, परंतु मी बोलणं संयुक्तिक ठरणार नाही. परंतु 26 तारखेच्या त्यांनी जो दिलेला आहे की 26 आणि बरोबर आहे, कारण की शेवटी आता पहिल्या टप्प्यातले फॉर्म भरायची मुदत 27 तारखेपर्यंत आहे आणि त्यामुळे अपेक्षितच आहे की तो निर्णय लवकर व्हावा आणि आम्हाला वाटते की 2-3 दिवसात तो निर्णय होईल. 2014च्या दरम्यान आणि त्याच्या अगोदर अण्णा हजारेंनी काँग्रेस विरोधात आणि भ्रष्ट सरकार विरोधात, त्यांचं म्हणणं आहे भ्रष्ट सरकार विरोधात दिल्लीमध्ये आणि संपूर्ण देशामध्ये आंदोलन केलं होतं. त्यानंतर भाजप सरकार आलं. 10 वर्ष भाजप सरकारची झालेली आहेत. अण्णा हजारे कुठंच दिसत नाही. तुम्हाला वाटते भारतीय जनता पार्टीचे सरकार त्यांना हवं असणारं त्यांनी सरकार दिलेलं आहे. दुसरं त्याला हे करून एक स्टेटमेंट त्यांनी आज दिलेलं आहे की जर अरविंद दोषी असेल तर त्याला शिक्षा झाली. मला वाटते असे अजून स्टेटमेंट्स त्यांनी देणं अपेक्षित आहे. अनेक जणांच्या बाबतीत दिले तर ते संयुक्तिक राहील. पैशाची मस्ती देखील आली आहे असं देखील त्यांनी म्हटलं. नाही मला वाटतं आज आता हे बोलण्यात मग अनेक विषय आहेत की अनेकदा त्यांचा आदर ठेवून अनेकांनी सांगितलेलं आहे की अनेक विषयामध्ये त्यांनी लक्ष घालणं अभिप्रेत होतं जे 10 वर्षामध्ये त्यांनी घातलेलं नाही आहे. मला वाटते सगळ्याच विषयात ते बोलले तर महाराष्ट्राला एक सच्चा म्हणून त्यांची जी काय एक इमेज आहे ती सार्थक ठरेल. म्हणजे राहुल गांधींनी इंडिया आघाडीनं हे जी मुवमेंट चालवलेली आहे मोदी हटाव, तर
या मुवमेंटमध्ये सुद्धा ते अग्रभागी असावे असं अपेक्षित आहे? नाही, आम्हाला अपेक्षित तो नाही आहे ते. नाही, आम्हाला अपेक्षित तो नाही. सत्याची बाजू घेत असताना सत्याची बाजू सगळीकडे घेतली पाहिजे. एकच ठिकाणी सत्याची बाजू किंवा असत्याचा विषय मांडणं संयुक्तिक नाही असं माझं प्रामुख्यानं म्हणणं आहे. आणि निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरीवालना अटक करणं मला वाटते देशातल्या लोकशाहीचा हा खून आहे, की मुख्यमंत्र्याला सुद्धा आम्ही आत टाकतो. म्हणजे फिअर सायकोसिस देशामध्ये निर्माण करणं, की मुख्यमंत्रीसुद्धा आत जाऊ शकतात, तर सामान्य माणसं काय आहेत. आणि म्हणून सामान्य माणसांना गृहीत धरून जे लोकशाहीचा गैरवापर चाललेला आहे त्याला जनता उत्तर देईल. साहेब, कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर सोशल मीडियामध्ये अशी टॅगलाईन होते की मान गादीला पण मत मोदीला, अशा पद्धतीची टॅग. नाही, तसं काही होणार नाही. कारण की शेवटी कोल्हापूरच्या मातीतला हा विषय, कोल्हापुरातल्या लोकांना काय पाहिजे हे माहीत आहे आणि देशात काय चाललं आहे त्यापेक्षा कोल्हापुरात वेगळं चालतं नेहमी. त्यामुळे त्याचा काय आमच्याकडं परिणाम, मग अनेक परिणाम झाले असते वेगवेगळ्या विषयात. त्यामुळे कोल्हापूर बाणा वेगळा आहे, कोल्हापूरच्या मातीचा धर्म वेगळा आहे, कोल्हापूरच्या मातीची संस्कृती वेगळी आहे. दिल्लीला या ठिकाणी लढाई करायची तयारी असणारा हा कोल्हापूरचा बाणा आहे. त्यामुळं वरून कोणतरी सांगते आणि मग कोल्हापूरकर फरफडत जातील अशी परिस्थिती नाही आहे. कोल्हापूरकरांची स्वतःची एक अस्मिता आहे, कोल्हापूरकरांचं स्वतःचं एक मत असतं की मी काय केलं पाहिजे, आणि ते मत शाहू महाराजांच्या बाजूनच असणार हे मी खात्रीलायक सांगतो. जनता नाराज म्हणून महाराज असं म्हणायचं. आता टॅगलाईन हळूहळू चालू होतील, कारण की महायुतीचा उमेदवारच निश्चित नाही. आम्हाला बोलायचं कोणावर हा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही काय बोलणार आता. जिथं विरोधी उमेदवार ठरवायला एवढा वेळ लागतोय तिथं निवडणुकीचा विषय लांब आहे, आणि म्हणून महायुतीचा उमेदवारच ठरत नसेल तर आता बोलायचं. त्यापेक्षा आम्ही जे चांगलं करणार आहोत शाहू महाराजांच्या माध्यमातून कोल्हापूरची दिशा काय असेल भविष्यकाळात ते आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. बेरोजगारीचा प्रश्न असेल किंवा इतर प्रश्न असतील, पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न महाराजांनी काल मांडलेला आहे, आणि म्हणून या सगळ्या विषयाला गती देणं हा आमचा अग्रक्रम असेल. विरोधकांना खरं तर अजूनही उमेदवारी जाहीर झालेली आहे. इतका वेळ जो आहे तो कोल्हापूर असू दे किंवा हातकणंगले याचा अजूनही तिढा मिळतो. महायुतीत जास्त भांडणं आहेत हे आपल्याला यातून स्पष्ट दिसतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.